भल्याच? ह्याच्या आधी 1000 वेळा सांगितले तुम्हाला भल्याच. तच काय घडलं? त्या नाऱ्याचा खुनी सरळ सरळ तुमच्या हाताला सापडला होता. काय केलं? मातीच ना. चांगली संधी चालून आली ती तुमच्या हातात. त्याचा अभ्यास करा. मला नका ज्ञान शिकव. डोक्यात लोड शेडिंग असले की असं होतंय बघ. मधनं मधनं फ्यूजच जातो तुमचं. हायच का नाही? अहो म्हणजे कारभारीन बाई, मला असं म्हणायचं होतं की मधोमध ठेवलेली खुर्ची फक्त लांबूनच बघणार आहात का त्याच्यावर जाऊन कधी बसणार बी आहात? म्हणजे तुम्हाला असं कधी वाटत नाही का हो की कधीतरी आपण बी त्या खुर्चीवर जाऊन बसावं, आपण बी न्याय निवाडा करावा, आपला बी रुबाब असावा, लोकांनी आपली वाह करावी, असं कधी वाटत नाही? नाही भले तुमच्या मनात नसल, पण आम्हाला विचारा. आम्हाला नेहमी असं वाटत असतं की तुमची जागा इथं नाही तर तिथे. तो मान तुमचा आहे. हे तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही. खुर्ची माझीच आहे असं मला फक्त वाटत नाही. मला माहिती आहे. मला फक्त का नाही हे मधले काटे बाजूला करायचे. काय म्हणाल तुम्ही? काटे? अहो तर त्या खुर्चीवर बसतील ज्याची खुर्ची ती राहील. बाकी सगळे पाणी पाणी. कळल कळल. या राणीवर जेव्हा माझा हुकमाचा एका भारी पडेल का नाही तेव्हा कळल. आता 4 दिवस आम्ही नसणार, म्हणजे या घरच्या माई तुम्ही. त्याचा सगळा कारभार तुम्ही सांभाळायचा. हॅलो. ओ वैदेही तेज प्रताप मक्तेदार उर्फ वहिनी साहेब. कसल्या विचारात? वहिनी साहेब म्हणजे? हो, आता माई साहेबांच्या कोर्टात सगळं तुम्हाला असंच बोलवणार आहेत. वहिनी साहेब, वहिनी साहेब, वहिनी साहेब. प्रिया, माझ्या सर्वात महत्वाच्या मॅचेसने मला इतकं टेन्शन आलं नव्हतं जितकं आज आलंय. काय होणार आहे तिकडे नक्की? मी नाही जात. मी नाही जात. नको जायला. शांत. एक काम कर, एक मोठा श्वास घे. घे मोठा श्वास. सोड. व्हेरी गुड. असं 3 वेळा कर. रिलॅक्स. बरं वाटतंय आता? आणि काय ग, कशाला टेन्शन घेतेस? अगं माईने तुला ही जबाबदारी दिली, यातच सगळं आलं. आणि वैदेही, विसरू नकोस, तू एक कबड्डी प्लेयर आहेस. त्यामुळे बिनधास्त राहा. लढणं भिडणं हे तुझ्या रक्तात आहे. रणरागिणी आहेस तू.
त्याच्यामुळे रणरागिणीसारखी जा आणि करून टाक, दूध का दूध और पाणी का पाणी. जा. सुनबाई तयार आहात ना? वेळ झाली. आलेच. या लवकर, वाट बघतायत सगळे. प्रिया, तू येणार आहेस ना सोबत माझ्या? हो, मी येणार आहे. चल. बसा बसा बसा. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे, माई साहेब काहीतरी महत्वाच्या कामासाठी मुंबईला गेले. पण तरीही दर आठवड्याला सुरू राहणारा माईंचं कोर्ट याही आठवड्यात सुरू राहिलं पाहिजे, हाच माईंचा आदेश आहे. माईंनी रमावतीच्या लोकांना जो शब्द दिलाय तो शब्द त्या नेहमी पाळतातच. आणि आज स्वतः माईसाहेब मक्तेदार यांच्या सुनबाई वैदेही तेज प्रताप मक्तेदार आजचं कोर्ट सुरू ठेवणार. एक मिनिट. त्या स्वतः या खुर्चीवर बसून न्याय निवाडा करणार आहे. आल्या बघा. या सुनबाई या. नमस्कार. बसा. सुनबाई, अहो काय करताय हे? योग्य तेच करते मामा.